वैद्यावंती स्वग्रामची समृद्धी कशात लपली आहे असे तुम्हाला वाटते? कृषी सेवा, गौसेवा ही काय भानगड आहे? हे झिरो वेस्ट काय प्रकार आहे, सांगाल का जरा? खरे तर स्वग्राम गोशाळा आणि कृषी कार्य म्हणजे समृद्धी. वातावरण, माती, पाणी, पशुधन, कीड, कीटक, वनस्पती यांना समृद्ध करणं म्हणजे मनुष्यात समृद्ध करणं. कोणतीही गोष्ट वाया न जाऊ देणं म्हणजेच तर समृद्धी. प्रेम, वेळ, पैसा, खर्च, श्रम यासारख्या अनेक गोष्टी जर वायात जाऊ दिल्या नाहीत तर त्या परत मिळवण्यासाठी वेगळे काही करावेच लागत नाही. नैसर्गिक संसाधनांचा अशा प्रकारे योग्य वापर केल्याने, पुनर्जीवित केल्यामुळे वेगळे काही समृद्ध करण्यास करावे लागत नाही. सर्व काही वाढत जाते, समृद्ध होते. पहाटे गोमूत्र संग्रहाने गौसेवेची सुरुवात होते. त्यानंतर गोमय संग्रह झाल्यानंतर काही प्रमाणात गोमूत्र आणि गोमय पंचगव्य औषधी बनवण्यासाठी बाजूला काढले जाते. त्यातील काही प्रमाणात गोमय जैव इंधन बनवण्यासाठी, अंगण, घर जमीन सारवण्यासाठी, गोवरी थापण्यासाठी आणि गांडूळ खत निर्मितीसाठी घेऊन जातात. गोमूत्र घर, शेतातील फवारणी, अर्क, गोनाईल बनवण्यासाठी वापरले जाते. या दरम्यान घराची स्वच्छता, गुरुकुल व्यवस्था, गौशाला स्वच्छता झाल्यानंतर चारा टाकणे, धार काढून वासराला दुग्धपान केले जाते. दुधाला चुलीच्या आरावर दिवसरात्र ठेवल्याने येणाऱ्या साईसहित दही लावून त्याला रवीने घुसळून त्याचे लोणे काढून तूप कडविले जाते. तयार तूप, ताक रोजच्या भोजनात आणि पंचगव्य औषधी बनवण्यासाठी वापरले जाते. पंचगव्य आणि वनौषधीपासून वैद्यांना लागणाऱ्या सर्वच औषधी, स्वच्छता, सौंदर्य प्रसाधने, कृषी उत्पादने, जीवामृत, घनामृत, गोकृपामृत इत्यादी सर्व काही बनवले जाते. अखंड शेती गौसेवा पूरक नैसर्गिक असल्याने शेतामध्ये खूप वनौषधी, रानभाज्या आणि इतर उपयोगी गवतवर्गीय गोष्टी उगवतात. त्या प्रथमतः स्वयंपाकासाठी, त्यानंतर गायींना चारा म्हणून वापरल्याने अन्न, वनौषधी, चारा विकत आणावं लागत नाही. या शेतीमधून 100 वर्ष जगण्यासाठी लागणाऱ्या जेवणाच्या ताटातील सर्व अन्न, स्वयंपाकासाठी लागणारे इंधन, निसर्ग संवर्धन करणारे जंगल आणि वैद्यास लागणाऱ्या वनौषधी मिळवले जातात. यासोबतच कृषीपूरक व्यवसाय म्हणून 12 बलुतेदार आपापली कामे इथे करतात. अन्न प्रक्रिया इथंच होत असल्याने तेल काढताना पेंड, धान्य, डाळी, मुळे, कोंडा इत्यादी खूप गोष्टी आपोआपच गायी, कोंबडी, बदकांना मिळतात. इथले पक्षीधन सर्वच शेतात पेरून किडींचा प्रादुर्भाव कमी करतात. निवडक वनौषधी खाणाऱ्या शेळीमुळे उत्तम प्रकारचे औषधी, आजादुग्ध आणि खत मिळते. इथली कुत्रे आणि मांजराच्या गळ्यात पट्टा नाही, त्यामुळे अखंड परिसरात फिरून स्वग्राम वास्तूचे संरक्षण करतात. यांच्यासाठी वेगळे असे कोणतेही अन्न बनवले जात नाही. आमच्यासोबत ते शाकाहारी आहेत. शेतात फिरून त्यांचे मांसाहाराची भूक भागवून घेतात. विहिरीतील कासव, मासे पाणी पिण्यालायक स्वच्छ ठेवतात. या सर्व प्रक्रियेतून निघणारा पूर्ण सेंद्रिय कर्ब गांडूळ खते बनवण्यासाठी कुजवल्यावर गांडोळ्यांच्या ताब्यात जातो. गांडूळ परत याला मातीमध्ये रूपांतरित करतात. ही माती शेतात जाऊन सुसूक्ष्म जीवदेवांचे संरक्षण केल्याने शेती फारच समृद्ध होत चालली आहे. शिवाय अन्न, गोबर, मनुष्यवष्ट साठी बायोडायजेस्टर आहेत की जे सर्व सेंद्रिय कर्बाला बायोगॅस आणि स्लरी पाण्यात रूपांतरित करतात. लवकरच जल, वायू आणि सूर्य ऊर्जा संकलित करण्याचे प्रकल्प मार्गी लागतील. अशा वातावरणात राहण्याने नैसर्गिक व्याधिक्षमता मिळत असल्याने आयुष्य 100कडे प्रवास करत राहते.